नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीजमध्ये। आज आपण यसवार कसा बनवायचा याची रेसिपी बनवणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। यसवार बनवण्यासाठी लागणारे साहित्य: खडे मसाले, तमालपत्र, 1 वाटी धने, 1 वाटी गहू, 1 वाटी चना डाळ, 1 वाटी बाजरी आणि 1 वाटी तांदूळ। खडे मसाल्यांमध्ये मी काय काय घेतलेलं आहे याची क्वांटिटी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार। आता आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे। तर त्यासाठी कढई मी ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी धने घालून घ्यायचे आहेत। धने छान असे लाल कलर येईल असं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता मस्त असं सोनेरी कलर आलेला आहे। आता हे धने भाजून तयार आहे, याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 वाटी तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तांदूळ सुद्धा सोनेरी कलर येईल असं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी कलर आलेला आहे। तांदूळ इथे भाजून तयार आहे। आता हे पण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर बाजरी भाजायची आहे। बाजरीच्या लाह्या फुटेपर्यंत आपल्याला ही बाजरी भाजून घ्यायची आहे। बाजरी भाजून तयार आहे। आता आपल्याला चना डाळ भाजून घ्यायची आहे। चना डाळ सुद्धा आपल्याला सोनेरी डाग येईल असं भाजून घ्यायचं आहे। चना डाळ भाजून तयार आहे। आता आपल्याला गहू भाजून घ्यायचे आहेत। तर गहू छान असे तडतडत आहेत। तर गहू आता भाजून तयार आहे। धान्याचे प्रकार भाजून झाले की आपल्याला सगळ्यात शेवटी खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत। तर कढईमध्ये मी खडे मसाले आणि तमालपत्र एकत्र भाजून घेणार आहे। हे सगळे खडे मसाले आपल्याला 2 मिनिटे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। तर भाजलेले धान्य आणि खडे मसाले मी इथे एकत्र करून घेतलेले आहेत। आता याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। 20 मिनिटांनंतर मी हे सगळं आता दळून घेणार आहे। तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी हे घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याला बारीक दळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याला दळून घेतलेलं आहे। मस्त असं पीठ याचं तयार झालेलं आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला राहिलेलं सगळं दळून घ्यायचं आहे। तर तयार आहे इथे आपला यसवार। याला काही ठिकाणी येसूर कणी सुद्धा म्हणतात। याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि घरच्या घरी आपण कधीही केव्हाही करू शकतो, म्हणून एकदा बनवून बघा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।